लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील खांडवल गावामध्ये ग्रामस्थ मंडळ खांडवल यांच्या वतीने जय हनुमान पित्यर्थ सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून खांडवल ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षीही हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सप्ताहामध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यासोबतच पंचक्रोशीतील वारकरी बांधवांनी देखील मोठ्या उत्साहात या संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहात आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त संपूर्ण गाव पालखी सोहळ्यासाठी एकत्र आले होते. गावातील सर्व लोकांनी एकजुटीने पालखी सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन, भजन, हरिपाठ तसेच इतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमांमुळे खांडवल परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रथम सर्वांना जय श्रीराम. अखंड हरिनाम सप्ताह खांडवल यावर्षी आमचा सुवर्ण महोत्सव होता का शब्द प्रयोग करतोय तर कार्यक्रम आमचा संपलेला आहे. यावर्षी सुवर्ण महोत्सव असल्या कारणाने या कार्यक्रमात सर्व आध्यात्मिक सामाजिक कार्याची रेलचेल अशी होती की यावर्षी आम्ही पूर्ण ग्रामस्थांनी स्वतःला झोकून देऊन या कार्यासाठी तत्पर राहून आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल, लोकांना चांगलं देण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतं, पण अधिक चांगलं कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना मारुतीरायांनी त्या प्रयत्नांची आम्ही पराकाष्ठा केली. त्यात मोलाचं योगदान आमच्या मारुतीरायांकडून मिळालं. मी मारुतीरायांना त्याबद्दल नमस्कार करतो की देवाने आम्हाला अशीच सत्सद विवेक बुद्धी द्यावी व हे कार्य समाजात जितक्या पद्धतीने चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्यासाठी मारुतीरायाच बुद्धी देतील, मी असं आज म्हणू इच्छितो. आणि हा कार्य एकट्याचा नाही आहे, पूर्ण आमच्या कमिटीने, सप्ताह कमिटीने तन मन धनाने सहकार्य देऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला. त्याबद्दल सर्व कमिटीचे आभार व्यक्त करतो. या परिसरातील सर्व लहान थोर भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिली, श्रवण सुखाचा लाभ घेतला, कोणी गायनाचा लाभ घेतला, कोणी वादनाचा लाभ घेतला. अशा सर्व गुणीजन श्रोते वर्गाचा आम्ही मंडळाच्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. पहिल्यांदा रामकृष्ण हरीच्या पूर्वजांनी पुण्य करून कराष्ट करीन जे आमचे गुरुवर्य मंडळी आहेत, विशेष करून आमची ज्या संप्रदायाकडून आमची परंपरा इथपर्यंत आली त्या परंपरेचे गुरु आमचे शंकर बाबा कवडे महाराज, तसेच या कोकण प्रांतात ज्यांनी परमार्थ रुजवला त्या परमार्थाचे जनक मग आम्ही म्हणतो ते आमचे सावळाराम बाबा महाराज. आणि त्यांच्यानंतर असे आमच्या सर्व परिसरातील जे पूर्वी संत होते त्यांनी आमच्या गावात बीज लावलं. त्याचा आज हा आम्हाला 50व्या वर्षात वटवृक्ष झाल्यासारखा वाटला आणि काहीतरी आमच्या पुण्याई असेल म्हणून हा सुवर्ण महोत्सव आम्ही बघू शकलो बरेच. आणि त्या सुवर्ण उत्सव वर्षात बोला तर आम्ही आमचा एक तरुण वर्ग आहे किंवा आमचे मित्रमंडळी आहेत, वरिष्ठांच्या अधीन आम्ही एक संकल्पना मांडली का यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी ज्या वेळेला सप्ताह झाला तेव्हाच शेवटच्या मीटिंगमध्ये आम्ही विषय घेतला का पुढच्या वर्षी आपल्याला सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे. त्याच्यासाठी त्याची जी नियोजनाची आखणी वगैरे करायची, त्याच्यात आमचे तर रवींद्र जोशी असतील, सोमनाथ असतील, विलास पाटील असतील, सर्वच कार्यकर्ते यांनी ठरला का आपल्याला पुढच्या वर्षीचा कार्यक्रम हा जोरातच करायचा आहे. कुठलाही कार्य जर व्यवस्थित करायचं त्याचं नियोजनबद्ध पाहिजे म्हणून ती आम्ही तशी सुरुवात केली. आणि ज्याला जे काम सांगितलं त्यांनी लहान कुठलंही काम असो त्यांनी मोठ्या प्रेमाने, हौशीने आणि जसा उत्साह 50 वर्षाचा व्हावा त्या उत्साहाने कार्य केलं. म्हणून आज सर्व गावामध्ये तुम्ही जर वातावरण बघितलं ते फार उत्साह होतं आणि भक्तीचं होतं. भक्तीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं माणसाच्या अंतःकरणात
जे परमेश्वराची सद्भावना निर्मिती होते ती झाल्यासारखी वाटली. असं वाटायला लागलं का काहीतरी पुढच्या पिढीला आज संस्कार मिळत नाही आणि त्या संस्कार जर मिळायचे असेल तर असे कार्यक्रम व्हायला हवेत अशी माझ्या मनापासून इच्छा वाटत होय. पण सर्व वरिष्ठ आणि लहान अगदी खांद्याला खांदा लावून काम करून आणि मोठ्या उत्सवाने हा आमचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. कोणत्याही प्रकारचं कुठेही गालबोट लागलं नाही आणि हे करण्याचे म्हणजे आमच्या पूर्वजांची पुण्य आहे. ज्या संतांनी हे सर्व कार्य केलं त्याच्यात आमच्या ज्या खास व्यक्तिमत्व असतील त्यांनी फार मोठं मोलाचं केलं. आणि आमचा पारायण असो किंवा काकडा भजन असो, काकडासाठी सर्व मंडळी उपस्थित असेल आणि देवाला हलवण्यासाठी ही मंडळी फार ब्रह्ममुहूर्तावर उठून येऊन आणि देवाला हलवत असेल. त्यांचेही आभार. मी काय एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. अर्थात या वर्षाचा सुवर्ण महोत्सव आणि हा सुवर्ण महोत्सव मध्ये काटोल गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी, महिला वर्ग असतील, तरुण वर्ग असतील, या कार्यामध्ये झोकून दिलं होतं आणि अति उत्साहाचा कार्यक्रम पार पडला. आणि हा कार्यक्रम पार पडण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते. या गावातील हरिभक्ती पारायण लक्ष्मीपंच महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मंडळी अतिशय मेहनतीने हा धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात.